फायनली माझा कृष्णा आणि राधा दोघांचा पण गेटअप झालेला आहे. आणि आंघोळ करा लवकर लवकर, तुमची तयारी करून देतो मग. हा, तुला काय बनायचं आहे? कृष्णा. आणि तुला काय बनायचं आहे? तयारी करशील तेव्हाच बनशील ना. चला मग उठा. आता चारवाकची आंघोळ झालेली आहे. आता लगेच त्याच्या कृष्णाची तयारी करून द्यायची आहे आणि त्याचे कपडे सॉर्टिंग करायचे. आंघोळ झाली तुझी आता? मग आता काय बनायचं कृष्णा? चल मग तयारीला लाग आता. लवकर लवकर आंघोळ पुसून टाक, डोकं वगैरे पुसून टाक ओला. हा, बाहेरचं वातावरण तर खूपच हे आहे आणि पाणी पण सुरू झालेलं आहे. आणि त्यांच्या स्कूलमध्ये मुलांच्या आज कार्यक्रम पण आहे. आणि आता कार्यक्रमाला जाणं होईल की नाही ते तर बघू. पाणी जर थांबला तर आम्ही नक्कीच लवकर निघू. पाणी पण खूप येऊन राहिलेलं आहे, पण आभाळ पण असं मोकळं झालेलं नाहीच आहे. तर बघू काय होते. तर वातावरणाचा तर अंदाज घेतलाच आहे. त्यांना 9ला जायचं आहे, 7:30 वाजले आहे. बघतो आता. तर मित्रांनो, आपल्याला बनवायचा आहे आता काला, कारण शाळेमध्ये यांना काला आणायला सांगितलेला आहे. आणि मी काला कधीच ट्राय नाही केला होता, आज मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. तर काला बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे बघा. इथे मी 2 सफरचंद घेतलेले आहे, 2 काकड्या घेतलेल्या आहे, 1 वाटी साखर आहे, हे लोणचं आहे, हिरवी मिरची आहे, चना डाळ आहे, आणि हा मक्का आहे, आणि हे पोहे आहे. आता हे सारे जिन्नस आपण एकत्र करणार आहे. तर सर्वात आधी मी गंजामध्ये पोहे टाकून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ टाकून घेते. सर्व हे 1-1 वाटीचं प्रमाण आहे. हे बघा. आता मी हिरवी मिरची टाकते. सफरचंद छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मी हे सर्व आधी धुवून घेतलेलं आहे. सर्व वस्तू याला याची बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे. आणि काला मी कधीच ट्राय नव्हता केला, मी फक्त काला खाल्ला आहे बाहेरून प्रसादामध्ये मला जो मिळाला आहे तो. आणि आता आज मी पहिल्यांदा बनवणार आहे. तर बघा मी काला कसा बनवते. तर आता यामध्ये मी टाकत आहे मका. टाकलेला आहे आणि टाकायची आता काकडी पण टाकली आणि आता टाकले सफरचंद. साखर 1 वाटी आणि शेवटी आपलं लोणचं. तर यामध्ये निंबूचं सुद्धा लोणचं टाकत असते, पण माझ्याकडे निंबूचं लोणचं अवेलेबल नसल्यामुळे मी कैरीचं लोणचं ऍड केलेलं आहे. आणि आता याला छान फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बनवलेलं आहे मित्रांनो मी काला. तर काला कशा प्रकारे करत असतात तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हा मी पहिल्यांदा ट्राय केला आहे, तर मला काही याच्यात एवढी माहिती नाही काय करावं लागते. पण मी माझ्या मनाने जसा मी बघितला आहे मी तसा केलेला आहे. एकदम छान. आता काला झालेला आहे तयार. आणि आता मला माझ्या मुलांना गेटअप करायचा आहे यांना राधाकृष्णाच्या गेटअप मध्ये. तर मित्रांनो, आता मला यांना करायचं आहे तयार. तर हे आहे त्यांचे कपडे. हा आहे राधाचा गेटअप, हा आहे राधाचा लाचा, आणि हे आहे याचं ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. आणि हा आहे कृष्णाचा ड्रेस. आणि आता मी तुम्हाला
यांना तयार केल्यावर दाखवते, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर बघा मित्रांनो, मी आता यांचा गेटअप करून देत आहे. तर कशा प्रकारे करते बघा. व्यवस्थित होते ना? अजून करून देऊ? ठीक आहे. इकडे. तर ही बघा मित्रांनो, माझी राधा झालेली आहे तयार. आता मला करायचं आहे कृष्ण.
बघ इकडे बघ, छान दिसतंय ना. तर बघा मित्रांनो, फायनली माझा कृष्णा आणि राधा दोघांचा पण गेटअप झालेला आहे.